आता ह्या मिरर मध्ये तुम्हा दोघांना एकत्र बघून मी आशीर्वाद देणार। निशी, तू अजून रेडी नाही झालीस? अगं गुरुजी येतीलच थोड्याच वेळात। निशी, तुमच्या लग्नाची पूजा आहे। कपल म्हणून तुम्ही दोघं एकत्र पहिल्यांदा पूजेला बसणार आहात। मला तर वाटलं होतं तू खूप एक्साइटेड असशील, पण हे काय एवढासा चेहरा करून बसलीयस? काय झालं निशी? घरची आठवण येतेय का? मग बघ तर कोण आलंय ते। आई, कसा आहेस? या काय शांत शांत कशा? तयारी करूची आहे ना? चल पटकन आवरून घेऊया। आई, निशी, अरे देवा, या कसा झाला? कोणी केलं नसात? म्हणजे अजूनही त्या घरातली काही लोक निशीला हेट करतायत। कोण करताय पण हे सगळं? निशीने एवढं काय केलंय? हे लाली हत्याने तर केलं नसेल ना? पण का? इतका का राग आहे तिचा माझ्यावर? एक मिनिट, तुम्ही दोघे एवढा काय रिॲक्ट होतायत? काहीही झालेलं नाहीये। आणि असं होतं कधी कधी। इतक्या सगळ्या साड्या घेतल्या, त्यात एक डिफेक्टिव्ह साडी असूच शकते। होऊ शकतं, पण आई हे बघा ना, हे कोणीतरी मुद्दाम कात्रीने कापलीये। ही अशीच होणाऱ्यातली गोष्ट नाहीये। आई, कुणी केलं असेल हे? निशी, कोणी कशाला करे? तू उगाच त्याचा विचार करू नकोस। अगो निशी, माका वाटतं मेघनाताई बरोबर म्हणतात। म्हणजे एवढा टोकाचा, एवढा विकृत विचार कोणी नाही करणार। तू उगाच भीतस। आणि निशी, तुला एक सांगू, आज तुझ्या लग्नाची पूजा आहे, त्यामुळे मनात न भलते सलते विचार आणू नकोस। बी पॉझिटिव्ह। आणि तुझ्याकडे एखादी कोरी साडी असेलच ना, मग ती नेस। गुरुजी केव्हाही येतील आणि आपण मुंबईला जाऊ ना, तेव्हा ही साडी चेंज करू आणि ही अशी डिफेक्टिव्ह साडी आम्हाला का दिली याचा जाब विचारू। ओके? बरं, मी गुरुजीने जरा फोन करून आले, त्या कुठे आहेत ते बघते। हा, आलेच। निशी, आज झाला आता, झाला गेला विसरून जा। इतका विचार करू नकोस। आई, पण माझ्याच लग्नात असं का होतं? निशी, चुकून झाला असाल, नको इतका विचार करू। चल, माका सांग, साडी काय ठेवलेली, आवरून घेऊया आपण। आई, मी होते माझी मी तयार। बाहेर पूजेच्या तयारीचं बघतेस का? अगं सरांच्या आई एकट्याच आहेत, त्यांना काही मदत लागली तर मी आवरते। नाही नाही, नको नको, मला कसली मदत नको आहे। हे बघा, माझा फोन पण इथेच राहिला। माझी सगळी तयारी झाली आहे, तू टेन्शन घेऊ नकोस। फक्त पूजेचा प्रसाद केला नाहीये काय ना, मला पूजेचा प्रसाद करता येत नाही। म्हणजे मी केलाही असता, पण उगाच तो फसला तर खूप प्रॉब्लेम होईल। तुम्ही कराल का? होय हो, विचारतोस काय? तुमका मदतच करू गेलोय मी। चला सांगा काय करूच आता। हां, पटकन रेडी व्हा। चल। काय बडा चारू, काय पोरगी हा? अहो सकाळी सकाळी पूजा काय केल्यान, धूप काय दाखवल्यान, आरती काय केल्यान, लय भारी हा। मी सांगताय ना, ही अशी पोरगी खय मिळणारच नाही। लय संस्कारी हा। कसले संस्कार? मोबाईल वर आरती लावली होती म्हणून काय झाला हा? ता पण सुचू व्हाय ना हा? ते का सुचला? आता उमा नाही घरात तर कोणा काय सुचला काय नाही ना?
मग हे पोर ना लय भारीच हा दिवसेंदिवस ना मला लय आवडत चालला. गुणी हा पोरा कोणात काय ना उलटून बोलतच नाही. उमा वहिनी एवढे दिवस सगळं करते तेव्हा तिच्याबद्दल काय वाटलं तुला? पण एकदा हिने काय केलं तू तर तिचं कोड कौतुक करायला लागलीस. ता काय पण असू दे हा हा पण आज चारून जा काय केला ना तर लय भारीच होता. हा मंजूची भाची असली म्हणून काय झाला, अहो तिच्या आवशी बापाशी एका पारड्यात ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात आपणात ठेवला ना तर त्यांचाच पारडा जड असणार. हा आणि असा पण आपल्याकडे हाच काय, त्यात चारू सारखी पोरगी आपली सून होतली म्हणजे आपणाक लॉटरीच लागली समजायचा. लाली 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 लाली, हे जे काही तुझ्या तोंडून शब्द आलेत ना ते माझ्या तोंडून कधीतरी निघाले होते असं मला वाटतंय. असू दे हा असू दे ता काय पण असू दे पण माका चारू ना आपल्या श्रीनूसाठी पसंत हा. वा वा वा, हे छान असतं तुझं लाली. म्हणजे कधी तळ्यात तर कधी मळ्यात, हे असं का असतं ग तुझं? तेव्हा मंजू वहिनीला काय काय बोललीस, ही अशी ही तशी, आणि आता का ग येतोय पुळका तिचा? आता मागचा सगळा विसराव हा. आता ना जरा वेगळा हा. आता माका ना तुमची मदत हवी हा. माझी मदत? लाली उगाच मला नसत्या गोत्यात अडकवू नकोस हा. अहो तसा नाही, आधी माझं ऐकून तरी घ्या. आता मी ना आई आणि दादाकडे या दोघांचा विषय काढतलंय हा. पण तेव्हा ना तुम्ही माझ्या होला हो करा म्हणजे मिळवला सगळा हा. काहीतरी वेगळं सांगितलं असतंस ना तर मला काहीतरी वेगळं वाटलं असतं. पण ना लाली, तू तुझ्या मनाशी ठरव एकदा, तुला तळ्यात राहायचंय का मळ्यात राहायचंय? तुम्ही जरा गप्प बसा हा. हा मी सांगलंय ना तेवढा करा हा. माका ना तुमच्याशी बडबड करू वेळ नाही हा. लई काम असत हा. लाली, हा तुला खूप काम असत. हा मग घे बाय माझे लाली, असं मोठ्याने तरी बोलू नकोस, कोणीतरी ऐकेल. हो का बसा तुम्ही. मी चारूक ना कान पिचक्या देऊन येतोय जरा. हा एवढाच मात्र हुशार आहेस. हो काय म्हणायचं तुका? नाही नाही नाही, मी आपल्या आपल्या आहे असं जनरलच. जा 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 जा, तुला खूप काम असत ना. जात आहे. हा. बापरे, काय करायचं हिचं? या घरची मुलगी असून हिला कधी हे जमलं नाही. ही चारूला शिकवणार आहे. बापरे, कठीण आहे. पोटात कावळे ओरडतात माझ्या. ही उमा आणि मंजू दोघींनी पण कशाक जायचा, कधी येणार काय माहित. लाली, अगो नाश्त्याचा बघ जरा. कोण मी? तर काय मी? अगो ह्या उमाक माहित होता ना इथे नाश्ता बनवूसाठी कोण नाही. मग नाश्ता न बनवता कशा गेला आ? बरं गेला तर गेला, सोबत त्या मंजूक पण घेऊन गेला. काय गरज होती काय? मंजूचं काय काम होतं तिकडे? आपल्या घरातली खरकटी तशीच ठेवून दुसऱ्याच्या घरची भांडी कशा घासूक जायचा आ? लाली, तोंड सांभाळून बोला. या बघ, निशीच्या सासरी पूजा असाच. त्या मेघनाबाई एकटे असत घरात, म्हणून उमा आणि मंजू त्यांच्या मदतीक गेले. मीच धाडले त्यांका थंय. तू इथे काय करतेस? अगं मावशी आणि मंजू काकी पूजेला गेल्यात ना, म्हणून मी दादानी सगळ्यांसाठी नाश्ता तयार केलाय. हो का? अरे वा, मी पण तेच करायला आले होते, पण आता तू केलास. ओ सॉरी, मला माहित नव्हतं चारू. ऍक्च्युली इथे किचनमध्ये कोणी नव्हतं ना, म्हणून मी आले. काहीच हरकत नाही, तू बाकीचा आवर, मी तुला मदत करते. अगं नाही, इट्स ओके, झालंय सगळं ऑलमोस्ट. तू एक काम कर ना, तू बाहेर जा, मी आणते. मग एक काम करते, तू चहा ठेव, मी पटकन घेऊन जाते. हा चल. अगं चारू, हिचं काय आहे? काय करायला आली होती नक्की? करूच असत ना तर मुकट्यान कर, नाही तर बघताय माझा मी काय ता. नाश्ता तयार आहे.
सावकाश. श्रीनू, कांता काका, या लवकर, गरमागरम उपीट खायला या. अगं, तुझा इतका कौतुक केला तर एकदम मनावरच घेतलास हा. उपीट बनवलास. नाही कसा मी ना आतमध्ये येतच होतोय नाश्ता बनवू. हा. असू दे लाली आत्या. देते हा. हा, दे दे दे. हा. दादा, भूक लागली असेल ना? श्रीनू, खाऊन तर बघा ना कसं झालंय. अरे खा ना श्रीनू. काय गो, उपीट असं असतं काय? मग अशी एवढा कौतिक केलंय तुझा आणि सगळा मुसळ केरात. का हो दायची, काही चुकीचं केलं का मी? चारू, अगं मी तुला थांब थांब म्हणत होते, तू मी भरलेला प्लेट तशाच का घेऊन आली? त्यात हे खोबरं कोथिंबीर घालायची होती. इथे असंच उपीट सर्व करतात अगं. मी तुला तेच सांगत होते, पण तू न ऐकता तशाच प्लेट उचलून घेऊन आलीस. थोडा पेशन्स ठेवायचा ना चारू. जाऊ द्यात. एनिवे, येस, नाव इट लुक्स परफेक्ट. आता सुरू करा. वा, अगदी उमा करते तसंच झालंय. होय तर म्हणजे माका आधी वाटला की कसा असत आणि कसा नाही, पण एक घास खाल्ल्यावर कळला छान झाला. चारू, उपीट कोणी केल्यान? तू की ओवीन? ऍक्च्युली दायचे आम्ही दोघींनी मिळून केलंय ते. चारूने मला हेल्प केली. प्लीज ओवी, का खोटं बोलतेस? अगं एव्हाना सगळ्यांना कळलंय की तूच केलंयस हे उपीट. पण मी सुद्धा नाश्ताच बनवायला आले होते ना किचन मध्ये. अगं पण चारू, मला माहित नव्हतं आणि मी तुला सॉरी बोलले त्यासाठी. मग आता तुला नसता चोमडेपणा करायला कोणी सांगितलं होतं? तिथे नुसती लुडबुड करत असते. अगं सांग ना सगळ्यांना की तूच केलायस हा नाश्ता, मला नाही वाईट वाटणार. कच मोठेपणा. अगं हिला काय झालंय? मी काहीच बोलले नाही तिला. मेघनाताई, खूप छान झाली आहे पूजा. पण उमाताई, मंजू, तुम्ही नसताना तर आमची खूप धावपळ झाली असती. खूप मदत झाली तुमची. उमाताई, तुम्ही प्रसाद करून मला खूप मोठी हेल्प केली आणि मी आजवर असा प्रसाद खाल्लाच नव्हता. शीरा वॉज ब्रिलियंट, एकदम टेस्टी था, लाजवाब. मैं तो और खाने वाला हूँ. चौमा त्यांच्या ना अगदी उजव्या हाताचा खेळ हा शिरा करायचा. म्हणजे त्यांना झोपेतून उठवलं ना तरी सुद्धा त्या उत्तम शिरा करून देतील. क्या बात है. अगदी खरंय. तुमच्यासारखी माणसं मिळालेत आम्हाला. आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत. मेघनाताई, हो नशिबाचा काय, या कर्तव्य माझा. आता आपण एक कुटुंब असावं
आणि कुटुंबात सारखे सारखे आभार नसतात मानायचे. तुम्ही कधी पण हाक मारा आम्हाला, आम्ही धावत येऊ. शेवटी आमची लेक आहे तुमच्याकडे. बरं, यापुढे नाही म्हणणार आभार. बरं, आता येतो आम्ही. उमाताई, निशीची आठवण आली ना की कुठलाही विचार न करता सरळ इथे यायचं आमच्या घरी, कारण हे घर तुमचंही आहे. होय. एक गोष्ट राहुली. काय उमाताई, काही विसरलात का? हो, एक गोष्ट सांगूची राहुली. उद्या 5 परतावा ना, हळद उतरवायची असते ना. तुम्ही सगळे आमच्याकडे जेवायला या. हो हो, नक्की येणार. अरे मेघना, इनके हाथ से प्रसाद तो भेजो. अरे हो. अच्छा रुको रुको, मैं ही लाता हूँ. आई, हे बघ, उद्या ओवीचा वाढदिवस आहे. तू विसरलोच आपण. मी काय एक विसरले नाही, माहित आहे माका. सकाळी 5 परतवनाचा कार्यक्रम करू आणि संध्याकाळी ओवीचा वाढदिवस साजरा करू. चालेल, आपण ना मस्त सरप्राईज देऊया तिला. पण एक बरं झालं उमाताई, आपल्या एवढ्या सगळ्यांच्या जेवणाचा घाट घातला नाही तिथे. ते त्रास झाला असता त्यांना. एवढं काही सोपं नाही बाई. आणि मुलीचा सासरा आपल्या, असं कसा जेवण येणार? उमाताई, अहो आपण घरात काही केलं नव्हतं, तर काय झालं असेल काय माहिती. म्हणून तर घाई करत होते मी. कोणी काय खाल्ला नसात की नाही काय कल्पना नाही गो. चल चल बघूया. की बाय माझे नाश्ता तयार हा? हो, आम्ही नाश्ता बनवण्यासाठीच लवकर लवकर येत होता. ओ मेघना ताई सोडूकच तयार नाही. हो, लयच आग्रह करत होत्या. हो ना, तरी शेवटी त्यांनी जेवणासाठी आग्रह धरला. पण मग उमाताई जेव्हा नाहीच म्हणाल्या तेव्हा आम्ही तिथून निघून आलो. पण खाल्ला ना सगळ्यांनी? बरं, आम्ही लगेच दुपारच्या जेवणाच्या तयारीत लागतो. हा, चल गो मंजू. उमा, एकाच वेळी तुम्ही सगळ्या ठिकाणी हजर नाही राहू शकत. एक गोष्ट करताना दुसरी गोष्ट सुटू शकता हे आधी स्वतः तुम्ही मान्य करा. आणि जबाबदारी घरातल्या सगळ्यांनी घेऊ हवी, एवढं लक्षात ठेवा. आई येते येते. घरातल्या बाकीच्यांनी पण आपापले जबाबदारी समजून वागूक व्हाया ना. आता तुम्ही दोघी घरात नाही होतात, त्या लालीक माहित होता ना. मग लालीन घरात लक्ष देऊक नको होता काय? हा, स्वयंपाक घरात जेवण करूचं असता या लालीक माहितच नाही ना कधी. पण जेवण तयार झाल्यावर हातातोंडाची लढाई करू पहिल्यांदा हजर होता, कोणी पण न बोलवता. काय लाली, बरोबर बोलताय ना मी? पण मिळालो ना सगळ्यांका नाश्ता. कोणी उपाशी नाही ना राहुला, मग कशाक बोलतस? कशाक रागिलं? जमला हा, दुसरा तू काय येताच काय? हा, जेव्हा तेव्हा ना तू माकाच बोलतलस. हा, माझी सून येईल ना घरात तेव्हा पण माका असाच बोल. हा, तिच्या समोर. मग ती काय माझा मान ठेवीत? हा, अगो आधी मान मिळवूक शिक, तसा वागून दाखव. तरी मी सकाळी या गोष्टीवरून इतक्या तोंड वाजवलंय, पण नाही, ये रे माझ्या मागल्या. अगो ओवीचा सुचला तर तुका कसा करूक जमला नाही गो? ओवी,